काल रविवार दिनांक 14 जुलै रोजी दादर येथे सुश्रुषा हॉस्पिटल येथे वैद्यकीय मदत कक्ष ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर राबवण्यात आले होते। या शिबिरास 95 रक्तदाते यांनी आपले रक्तदान केले अशी माहिती वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख अध्यक्ष तसेच समाजसेवक माननीय श्री कृष्णादादा कदम साहेब के कदम यांनी माहिती दिली। या कार्यक्रमास प्रसंगी विविध समाजसेवक तसेच डॉक्टर आणि सर्व वैद्यकीय टीम, जल फाउंडेशन टीम, कोकण बाजार मंच टीम, WMO वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन टीम, MVS टीम, मराठा व्यवसाय संघ टीम असे विविध संघटनेचे पदाधिकारी सर्व सहभागी झाले होते। तर कार्यक्रमास विविध मान्यवर मंडळी, डॉक्टर KM हॉस्पिटलचे DM तसेच सुश्रुषा हॉस्पिटल डॉक्टर, पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळी यांनी रक्तदान करावे, कारण रक्तपुरवठा कमी आहे, त्यासाठी रक्तदानासारखे शिबिर राबवण्यात यावे असे डॉक्टर यांनी सांगितले। तसेच कोकणात मोठे हॉस्पिटल नसल्यामुळे अनेक रुग्ण यांचे महामार्गावर अपघात होतात, तसेच विविध आजार यांच्यावर लवकर उपचार होत नाहीत। त्यासाठी रुग्ण मुंबईत येतपर्यंत दगावला जातो आणि मृत्यू पावतो। त्यासाठी महामार्गावर खेड ते महाडपर्यंत चांगले सुसज्ज हॉस्पिटल उभारावे अशी जनतेकडून मागणी होत आहे। गेली 3 वर्ष वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने 4000 रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात आला आहे, तर 1500 रुग्ण त्यांचे ऑपरेशन मोफत करण्यात आले आहेत। तसेच बिलमध्ये सूट मिळवून देण्यात आली आहे। वैद्यकीय मदत कक्ष ह्या ग्रुपच्या वतीने आता पूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे, तर दिवसेंदिवस या ग्रुपच्या सर्वकडे आभार व्यक्त करण्यात येत आहे। या कार्यक्रमास अध्यक्ष माननीय श्री कृष्णादादा कदम, धनंजय पवार सर, तानाजी पवार सर, प्राचार्य सौ शुभांगीताई महाडिक, वीरेंद्र जोईल तसेच विक्रांत कोसंबी, नितीन जाधव, ऋषिकेश देसाई यांनी विशेष मेहनत घेतली। तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती राहिलेले माननीय श्री KM हॉस्पिटलचे DN सावर्डे सर, मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र उतेकर साहेब, तसेच कोकण बाजार मंचचे अध्यक्ष माननीय श्री अजय यादवराव साहेब, कोकण मंच सचिव विकास निकम, तसेच पत्रकार निलेश मोरे, पत्रकार शिवराज पार्टे आणि काँग्रेस पक्षाचे घाटकोपर येथील सचिव माननीय श्री आनंद जाधव साहेब, माननीय श्री प्रीतीताई भोसले, स्वातीताई जुईकर, नितीन जाधव, विविध कार्यकर्ते उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, मुंबई। वैद्यकीय मदत कक्षाबद्दल वैद्यकीय मदत कक्षामध्ये मी आपल्या कदममुळे जॉईन झाली आणि या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर मला खूप आनंद झाला की आपल्या कोकणातले लोक एकमेकांना सहाय्य करण्यासाठी काहीतरी नवीन उपक्रम राबवत असतात आणि बऱ्याच पेशंट्सना मदत होते। यामुळे मी आवर्जून सांगेन की रुपेश सकपाळ यांनी माझे एक ओळखीचे पेशंट होते टाटा हॉस्पिटलला, तर त्यांना खूप वेळा मदत केलेली आहे। प्रत्येक फोनवर त्यांनी त्यांचा रिप्लाय देऊन त्याला प्रत्येक वेळेस मदत केली। त्यांना मी आज ह्या ठिकाणी त्यांचे धन्यवाद मानले, त्यांचे आभार मानणं माझं राहून गेलं। त्यानंतर नरेश मोरे साहेब झाले, त्यांनी पण बऱ्याच वेळा मला बऱ्याच पेशंट्सना मदत केली। या वैद्यकीय मदत कक्षापासून आपल्या माहितीतल्या लोकांना खूप मदत होते, त्यामुळे मी सगळ्या या टीमचे आभार मानते आणि मी भाग्यवान समजते की या ग्रुपमध्ये मी पण जॉईन झाले आणि माझ्यामुळे कुणाला मदत मिळते। थँक्यू सो मच। वैद्यकीय मदत कक्ष आणि KK साहेब यांनी जे कार्य हाती केलं आहे त्याच्यासाठी सिंधुदुर्ग रेड बटालियनकडून शुभेच्छा। KK साहेबांच्या माध्यमातून हा उपक्रम इथे राबवण्यात आला आहे। KK साहेबांनी आत्ताच गेल्या आठवड्यात पण महाड पोलादपूर तालुका इकडे दुर्गम भागामधील आदिवासी मुलं, इतर मुलं यांना वया वाटप आणि इतर शालेय साहित्याचा वाटप केलेलं आहे। तसेच या भागामध्ये दुर्गम भाग असल्यामुळे ते अहोरात्र त्यांच्या KK वैद्यकीय ग्रुपमधून कार्यरत आहेत आणि त्यांची इच्छा आणि सर्व महाड पोलादपूर अशांची इच्छा आहे की महाड पोलादपूर तालुक्यामध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल तयार व्हावं आणि यासाठी आपण माध्यमांनी, शासनाने, मुख्यमंत्री, इतर लोकांनी यामध्ये लक्ष घालून हे जरूर व्हावं अशी इच्छा आहे। कारण या भागामध्ये परिस्थिती अशी आहे की खूप दुर्गम भागामधून ST वगैरे बसेस काही सेवा नाही आहे आणि अशा